शिवद्रोही प्रशांत कोरटकर यास तात्काळ अटक करून राजद्रोहाचे गुन्हे दाखल करावे, यासाठी मराठा संघटनांचे धरणे आंदोलन. मराठा क्रांती मोर्चा आणि सर्व शिवप्रेमी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले. शिवद्रोही प्रशांत कोरटकर यास ताबडतोब अटक करून राजद्रोहाचे गुन्हे तात्काळ दाखल करावेत, नसता जालना जिल्ह्यासह राज्यभरात तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार मराठा क्रांती मोर्चा आणि सर्व शिवप्रेमी संघटनांनी व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर काही समाजकंटक हेतुपुरस्सर अवमान होईल अशी टीका टिप्पणी करतात व त्यावर शासन कठोर कायदेशीर कारवाई करताना दिसत नाही. शिवद्रोही प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांना तातडीने अटक करून राजद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत आणि खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावेत. शिवद्रोह्यांना राज्य सरकार जी ममत्वाची वागणूक देत आहे आणि त्यामुळे त्यांना राष्ट्रद्रोही गुन्हेगारास कठोर कारवाई करून अटक करत नाही, तसेच त्यांच्या पाठीमागील मास्टर माइंडचा शोध घेत नाही किंवा त्यांच्या विरोधात कारवाई करत नाही, ही वस्तुस्थिती आहे. याच प्रवृत्तींनी अशाच प्रकारे यापूर्वी सुद्धा राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संदर्भात सुद्धा असंस्कृत, विकृत, घाणेरडी विधाने केली होती. परंतु राज्य सरकारने बोटचेपी भूमिका घेतल्यामुळे अशा राष्ट्रद्रोही शक्तीचे मनोबल वाढले आहे. म्हणून या गुन्हेगारावर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांचा कायमचा बंदोबस्त करून इतरांना जरब बसवावी, यासह इतर मागण्या या निवेदनात मांडण्यात आल्या. यावेळी डॉक्टर संजय लाखे पाटील, ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण, अक्षय गोरंट्याल, रमेश गव्हाड, दत्ता घुले, जगन्नाथ काकडे, संतोष गाजरे, राजेंद्र गोरे, अशोक पडूळ, सुभाष कोळकर, संदीप ताडगे, मच्छिंद्र घोगरे, अनिल मदन, सुभाष चव्हाण, धर्मा खिल्लारे, अशोक उबाळे, सतीश देशमुख, माऊली कदम, भरत मानकर, उदय देशमुख, गणेश शिंदे, शुभम टेकाळे, करण जाधव, ॲडव्होकेट शैलेश देशमुख, सचिन कचरे, योगेश पाटील, रवी गाडेकर, अर्जुन गजर, सागर पाटील, गजानन काळे, रमेश गजर, नरसिंह पवार, सदाशिव भुतेकर, नारायण वाडेकर, राम देठे, गणेश कावळे, संतोष चाळशे, साईनाथ पवार, राम चव्हाण, राहुल गाडेकर, अनिरुद्ध शेळके आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. हरामखोर सोलापूरकरला अटक झालीच पाहिजे. गृहमंत्र्याचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. गृहमंत्र्याचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. गृहमंत्र्याचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. कोरटकरला अटक झालीच पाहिजे. सोलापूरकरला अटक झालीच पाहिजे. शिवद्रोही प्रशांत कोरटकर ज्यानं इतिहासाचे अभ्यास त्यांच्याशी फोनवरून बोलताना छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ साहेब आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य केले, त्यानंतरही त्याच्यावर केसेस दाखल झालेली प्रथा. कोरटकरला जर येत्या 2 दिवसामध्ये अटक नाही झाली तर जालना जिल्हा बंद तसेच महाराष्ट्र बंदचं आव्हानसुद्धा आम्ही येत्या काळात आम्ही करणार आहोत. काही दिवसापूर्वी नागपूर येथील शिवद्रोही प्रशांत कोरटकर याने छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज तसेच राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्याबद्दल अवमानकारक शब्द काढून सर्व शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या होत्या. त्यानंतर त्याच्यावर नागपूर आणि कोल्हापूर या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर आम्ही जालना जिल्ह्यामध्ये मी स्वतः त्या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचा समन्वय म्हणून अशोक पडू एक फिर्याद या ठिकाणी आम्ही दाखल केली आणि त्याच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले. परंतु एवढे मोठे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊन सुद्धा या राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री हे त्याला कुठेतरी वाचवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. शिवद्रोही कोरटकर यानं राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात अत्यंत वाह्यात दरड ओकून आपली संस्कृती आणि जातकुळी या ठिकाणी दाखवून दिलेली आहे. परंतु हे झाल्यानंतर सुद्धा राज्य सरकारनं त्याला आजपर्यंत अटक केली नाही. त्याला इनडायरेक्टली संरक्षण देण्याचं काम केलं आणि त्यामुळं गेल्या काही दिवसामध्ये या राज्यामध्ये
छत्रपती शिवाजी महाराज असतील, राजमाता जिजाऊ असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील अशा महामानवाबद्दल वाह्यात बोलण्याची एक स्पर्धा एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांमध्ये लागली आणि त्याचंच प्रतिनिधित्व हा कोरटकर करतो आणि त्याच विचारसरणीचे राज्यकर्ते आज राज्यात असल्यामुळे त्याला प्रोटेक्शन देत आहेत. म्हणून ही विचारसरणी, हे राज्यकर्ते, हा गुन्हेगार याला कडक शासन झालं पाहिजे, त्याच्याविरुद्ध राजद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि त्याला इतर गुन्हेगारासारखंच पोलीस खाक्यात दाखवत त्याचं गठडी वळून त्याला अटक केली पाहिजे, ही या ठिकाणी आमची मागणी आहे. आणि राज्य सरकार ते करत नाही म्हणून त्याच्या विरोधात आणि राज्य सरकारच्या विरोधात या ठिकाणी आम्ही निषेध धरणे आंदोलन या ठिकाणी